नारायण महाराज नवीन गिरायकाला घाटव. कुठे? ते बघा रस्ता चुकून फिरत फिरत मी तुमचंच नाव सांगितलं. चल नमस्कार नमस्कार. मी नारायण पूर्णपात्रे. काय सेवा करू आपली? ते 3रं आणि 10वं आजच करायचं आहे. करू की. पोरांना वेळ नाही बापाच्या क्रियाकर्मासाठी पैठणची 2दा वारी करायला. असू दे जशी यजमानांची इच्छा. ते अचानक ठरलं ना दोन्हीचं, तर 10व्याचं सामान काही आम्ही आणलेलं नाही. काही हरकत नाही, सगळी व्यवस्था होईल. या या या. तुम्ही सगळे इथे शांतपणे बसून घ्या. बसा 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 आई बसा. सगळी व्यवस्था करतो. आधी रक्षा विसर्जन करून घ्या. काय बाण्या? होय तर तुम्ही दोघे भाऊ काय? शर्ट पॅन्ट काढा दोघांनी बी. नुसतं चड्डी बनियानवर जावं लागते. चला. हा असं वरलाकडे बघा. पोतं या खांद्यावर. अहो पोतं नीट खांद्यावर घ्या. आता वारलेल्या माणसाचं नाव घ्या. सांभाळून सांभाळून. जिवंतपणी नाही सांभाळता आलं, आता मेल्यावर तरी सांभाळा म्हणावं बापाला. अगं आई जरा गप्प बस. मला तर मेल्यावर धडपडी जाळतात का नाही कुणाच ठाऊक. का देतात मुडदा एखाद्या विहिरीत ढकलून. काकू आता बस. उगाच जगासमोर तमाशा नको. भाण्या बस खाली. घरला जा आणि घरून 10व्याचं आणि बाकीचं सामान घेऊन ये. तुला 4 पैसे सुटतील. मालक नाही अजिबात अंग चोरायचं नाही. निवांत बसायचं. आपला हात एकदम हलका आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो हजामत करून घ्यायला मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत होऊन माझ्या समोर येऊन बसावं असं वाटतंय. आता बोला त्या टाळ्या कसल्या मागताय. यांचं अर्ध राहिलंय बादरायचं. हिराजी यजमानांच्या सामानातून 3 ताटं, 1 तांब्या आणि पीठ काढून घे. अहो एकच ताट आणले ब्राह्मणाला द्यायचं म्हणून. तांब्या आणलाच नाही. आणि आपल्या गावच्या भटजींनी अशी कशी सामानाची यादी दिली? नाहीतर काय. तरी मी ह्यांना म्हटलं होतं की 2-4 विचारून घ्या, पण नाही ऐकायचं नाही. मग 4 चौघात अशी मान खाली घालावी लागते. राहू दे ना वहिनी. डोंट वरी, बी हॅप्पी. आम्ही करतो ना व्यवस्था. काय आहे त्यात एवढं? त्यात काय एवढं म्हणजे काय? आता नसलं एखादं सामान तर काय आभाळ कोसळत आहे? मी तर म्हणते हे सगळी विधी करणं म्हणजे थोतांड आहे. अहो या ब्राह्मणांनी ना आपल्या पोटा पाण्याची व्यवस्था करण्याची सोय केलेली आहे. ही का बरं? ही ब्राह्मण मंडळी का तुमच्या घरासमोर येऊन उपोषणाला बसलीत की काय? हे सगळं करा म्हणून. करायची हौस असते सगळ्यांना. बदनाम करायचं मात्र ब्राह्मणांना. पण हे सगळं करण्यापेक्षा मी म्हणते दान धर्म करावा. जाई नाही तर बाप वर जाईल ना तेव्हा कर दान धर्म. तुझ्या माहेरचं तर देच, वर आमच्याकडचं बी घाल त्या गोरगरिबांच्या डोंबल्यावर. म्हणजे तुझी पित्र सुखात नांदतील स्वर्गात. दान देते. ते गुरुजींना द्यायला आणले ते ताट द्या तात्पुरतं. काय लय खुशीत? 10वं करायचं सर्व सामान मागितलंय नारायण भटानं. 30 रुपये सुटतील बघा. चल सामान काढ लोक. चल. का रे बाबा ना घट बंद पडला की काय? आज लवकर आलास ते. 10व्याचं सामान मागितलंय. 30 रुपये सुट्टेल बाय. लवकर काय? पंडितजी अजून किती वेळ लागेल? 5 तास पकडून चाला तुम्ही. नाही काटाळा येईल जरासा खरंय, पण इलाज नाही त्याला. पण एक अख्खा हेलपाटा वाचलणार आहोत तुमचा. हो मी काय म्हणते, इतके तास बसून काय करायचंय? मी आणि हे जरा पैठण मध्ये जाऊन येऊ का? प्रसंग कोणता आहे? तू काय विचारतेस? आई काय म्हणेल? त्याला दुसरं येतच काय आहे? तुमच्या घराचं माप ओलांडून आले ना तेव्हापासून सतत काही ना काहीतरी म्हणत असतात. दुसरं केलंच काय आयुष्यात त्यांनी? चुप्प बस. कुठे जायचंय तिकडे जा. अहो असं काय बोलताय माझ्याशी? मी काही गार्डन मध्ये नाही चालले फिरायला. आमच्या LIC मधली ती माझी मैत्रीण नाही का शकुंतला? हा शकुंतला बिडकर. तिचे वडील वारले हो गेल्या आठवड्यात. तिला आणि तिच्या आईला भेटून येते.
चल ग नीलिमा चल. हो चल. काय पत्ता बित्ता शोधायचा असेल तर मी येऊ का दाखवायला? हो चालेल ना. चला चला. चला चला. झालं का? हा घेतलं का रे? होय, होय. हा जा तुम्ही जा. मी बघते जा. हा जा जा. यजमान झालं सगळं व्यवस्थित? हा हा झालं की. हा हे घ्या. हो यजमान, 2 विधी केले. दहाव्याचं सगळं सामान आणलं, यात हातातोंडाची गाठ कशी पडायची? अहो इथला रेट इतकाच आहे असं केशव भटजी सांगत होते. काय तुम्हाला कुठे भेटलं ते? ते आम्ही त्यांना शोधत त्यांच्या घरी गेलो होतो, पण ते आजारपणामुळे आले नाही. पण त्यांनी जितके सांगितलं तेवढेच दिले. हो मालक. मग आमची बिदागी कुठं आहे? होय. हा हे घ्या. 5 रुपये. 5 रुपये ठेवा तुमच्या खिशात आणि जा नेऊन द्या त्या केशव भटाला. तेवढं फुकटचे हजामत करण्याचं समाधान मला मिळेल. काय बोलतोय वर्तमान करून? ओ यजमान ऐका माझं, तुमच्या मृतात मला शांती नाही लाभणार. ते पाप कुठं धुवून काढायचं ते बघतो माझं मी. तुम्हाला ते नको असतील तर सांगा मला, मी घ्यायला तयार आहे. अरे काय माणूस आहे? नाही मला सोड. नाही, नाही, नाही बरोबर आहे का? सोड मला. नाही. नाही नाही